सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद भाग 12वा मराठी कथा. तर काल तब्येत खराब होती म्हणून भाग मी संध्याकाळी टाकला, पण तुम्ही सर्वांनी माझी खूप छान चौकशी केली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कुणी बेटा बोलतं, कुणी ताई बोलतं. मला आरे कारे केलं तरी जमेल, अगं ताई म्हणलं तरी जमेल. माझं तसं तुम्हाला काही बंधन नाही आहे, मी तुमच्यापेक्षा लहानच आहे कदाचित. तर चला वळूयात आजच्या भागाकडे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर चला वळूयात कथेकडे. पौर्णिमेचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिने प्रियांशच्या हातावर आपले नाजूक हात ठेवत सुटण्याचा प्रयत्न केला, पण प्रियांशने तिची पकड अजूनच घट्ट केली. प्रियांश, अहो सोडा ना, कोणीतरी येईल, उगीच दिसेल कोणाला तर काय वाटेल. पौर्णिमाने चहाचा चमचा बाजूला ठेवत अगदी हलक्या आवाजात म्हणली. आणि तो म्हणला, येऊ दे ना कोणालाही, आता तू माझी हक्काची बायको आहेस, कळलं का? प्रियांशने तिच्या गालाजवळ झुकून मिश्किलपणे तिच्या कानात म्हटलं. त्याच्या श्वासांचा स्पर्श होताच पौर्णिमेच्या अंगावर पुन्हा एकदा शहारा आला. तिने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो का, पण हे किचन आहे अहो, आणि चहा उकळतोय तिथे. प्रियांशने एका हाताने चहाचा गॅस बारीक केला आणि दुसऱ्या हाताने तिला हलकेच आपल्याकडे वळवलं. आता पौर्णिमा पूर्णपणे त्याच्यासमोर उभी होती. तिची नजर खाली जमिनीकडे झुकलेली होती आणि तिचे दोन्ही हात प्रियांशच्या छातीवर टेकले होते. तो म्हणाला, बरं मग मला सांग, चहा गोड असतो की जास्त तू गोड दिसतेस? प्रियांशने तिची हनवटी वर उचलून हळूच विचारलं. पौर्णिमाच्या ओठांवर एक मंद हास्य आलं. तिने त्याच्या डोळ्यात पाहत प्रेमाने विचारलं, तुम्ही अशी मला रोज मदत करायला येणार का किचनमध्ये? मग मी रोजच किचनमध्ये काम करेन. मदत? मी कुठे मदत करतोय? मी तर माझं बिल वसूल करतोय. असं म्हणत प्रियांशने तिच्या कपाळावर एक प्रेमाची गोड पप्पी घेतली. पौर्णिमेने लाजून आपली नजर झुकवली आणि प्रियांशच्या छातीवर आपलं डोकं टेकवून त्याला घट्ट मिठी मारली. वाड्याच्या त्या शांत किचनमध्ये दोघांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तेवढ्यात बाहेरून शिवांशीच्या पायऱ्यांवरून खाली येण्याचा आवाज आला. दादा, कुठे आहेस रे तू? आवाज ऐकताच पौर्णिमा दचकून मागे सरकली आणि गडबडीने साडीचा पदर नीट करत चहा ढवळू लागली. प्रियांश मात्र गालातल्या गालात हसवून शेल्फला टेकून उभा राहिला. पौर्णिमेने त्याच्याकडे पाहत डोळे वटारले आणि हळूच म्हणाली, बघा, म्हटलं होतं ना कोणीतरी येईल म्हणून, आता गुपचूप बाहेर जा. प्रियांशने तिच्याकडे पाहून एक गोड स्माईल दिली आणि तिच्या कानाजवळ जात हळूच म्हणाला, हा अर्धवट राहिलेला गोड क्षण संध्याकाळी पूर्ण करू पाटलीनबाई. असं बोलून तो हसत हसत किचनमधून बाहेर निघून गेला. आणि पौर्णिमा पण स्वतःशीच लाजून चहा गाळू लागली. तिला माहिती होतं आजीला तर चालता येत नाही, वय झालं होतं, त्यात 100 ओलांडली होती त्यांनी. मग तिनं चहा घेऊन त्यात दूध टाकून आबासाहेबांचा चहा घेऊन गेली आजीपाशी. आजी ऐकायला कमी झालं होतं, दिसायला पण कमीच झालं होतं. आबासाहेबांची आई होती ना, पण सगळेच घरचे खूप जीव लावायचे. प्रियांशही तिथेच गेला होता. तिने चहा आबासाहेबांना दिला. प्रियांश आजीचा हात हातात घेत म्हणाला, ए आई, आशीर्वाद दे ग आम्हाला. असं म्हणत दोघे पण पायात वाकले आणि प्रियांश म्हणाला, ए आई, ही तुझी नातसून बघ कशी आहे ग. मग आजीने दात नसलेले बचाळ आ केलं आणि पौर्णिमाच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवत म्हणले, अरे, ही तर माझी पौर्णिमा आहे, अखंड सौभाग्यवती भव. बरं झालं रे दादू, माझी पंतीच केली तू, देव तुमचं कल्याण करो. संध्याकाळ झाली तशी वाड्यावरची लगबग वाढली. हवेत एक छान प्रसन्न गारवा पसरला होता. वाड्याच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या जेवणाच्या हॉलमध्ये आबासाहेब, शिवमराजे, प्रिया आणि घरातील बाकी सर्वच मंडळी जेवायला बसली होती. राधामाई आणि पौर्णिमा सर्वांना गरम गरम जेवण वाढण्यात मग्न होत्या. पौर्णिमेने एकदम साधी सिंपल साडी नेसली होती आणि साडीचा पदर कबरेला व्यवस्थित खोचला होता. तिचे केस प्रियासारखेच लांब असल्यामुळे पाठीवर रुळणाऱ्या केसांच्या काही बटा तिच्या सौंदर्यात भर घालत होत्या. प्रियांश मात्र काही फोनवर महत्त्वाच्या कामासाठी बोलण्यासाठी म्हणून वर छतावर गेला होता. सगळ्यांचे जेवण होतच आले होते. पौर्णिमा फक्त वाढण्याचेच काम करत होती
आबासाहेबांनी तिची धांदल पाहिली आणि ते अत्यंत आपुलकीने म्हणले, बेटा पौर्णिमा, अगं सर्वांना वाढून झालंय ना आता, तू कधी जेवणार आहेस? पौर्णिमेने हसून मान खाली झुकवले आणि म्हणले, हो आबासाहेब, बस आता ते आले की लगेच. तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच खोडकर वंशने मध्येच तोंडावर हात ठेवून कुजबुज केली. आबासाहेब, नवरीचे नवरदेव अजून खाली आले नाहीत ना, ते छतावर कामात व्यस्त आहेत. प्रियांश खाली आल्यावर पौर्णिमा त्याच्यासोबतच जेवेल ना. कसं आहे ना आबासाहेब, दोघांना बहुधा एकमेकांना हाताने भरवायचे असेल ना. वंशचे हे बोलणे ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये एकच कडकडून हशा पिकला. प्रियाने हसतच वंशकडे पाहिलं तर शिवांशी आणि रियांशी एकमेकांना कोपर मारून मिश्किल हास्य केलं. पौर्णिमेचा चेहरा लाजेने अगदी लालबुंदा झाला होता. तिने हातातील वाढणी बाजूला ठेवली आणि अतिशय लाजून म्हणली, वंश दादा, काय हे? तेवढ्यात प्रियांश फोन खिशात घालत पायऱ्या उतरून खाली आला. सर्वांचे हसणे पाहून त्याने भुवया उंचावल्या आणि विचारले, काय चाललंय का इथे? एवढे का हसतायत? वंश म्हणाला, काही नाही राजे, तुमची वाट पाहत होती ना पौर्णिमा, म्हणून हसतोय आम्ही. प्रियांशने मिश्किल नजरेने पौर्णिमेकडे पाहिलं आणि खुर्चीत बसत म्हणला, चला मग वाढा पाटलीनबाई, खूप भयंकर भूक लागली मला तर. पौर्णिमेने पटकन त्याच्यासाठी ताट वाढलं. प्रिया प्रेमाने म्हणाली, बेटा पौर्णिमा, आता तू पण बस बाजूला, स्वतःसाठी पण ताट घे. हो आतू, बसते ना, पौर्णिमा म्हणाली आणि तिने स्वतःसाठी दुसरे ताट घेण्यासाठी पुढे हात केला. तेवढ्यात शिवमराजे हसत मध्येच म्हणाले, काय ग पौर्णिमा, तुला कशाला हा वेगळं ताट हवंय? पौर्णिमेने निरागसपणे विचारलं. का मामा? शिवमराजे डोळा मारत म्हणले, अगं, आपल्या राजेंचं ताट वाढलंय ना समोर, मग दोघांनी एकाच ताटात जेवा आज. पौर्णिमा अधिकच गडबडली. म्हणजे मामा? आबासाहेबांनी काठीचा हलका ठोका दिला आणि हसत म्हणले, ओ राजे, जरा स्पष्ट सांगा की त्यांना. अरे, नवरा बायकोने एकाच ताटात जेवलं की प्रेम वाढतं, असं म्हातारी कोतारी म्हणतात. काय पौर्णिमा, बरोबर ना? आबासाहेबांची ही गुगली ऐकून पुन्हा एकदा हॉलमध्ये हशा पिकला. प्रियांशने गालातल्या गालात हसत पौर्णिमेचा हात हातात धरला आणि तिला आपल्या शेजारी बसवले. पौर्णिमेला इतकी लाज वाटत होती की तिने जेवेपर्यंत कोणाकडेही न बघता मान पूर्ण खालीच घालून जेवण केलं. प्रियांशने हलकेच ताटातून भाजीचा घास तिच्या ताटाच्या बाजूला करत तिच्याकडे बघून डोळा मारला. जेवण उत्तम पार पडलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. मोठी मंडळी आबासाहेबांच्या खोलीत गप्पा मारत बसलीच होती. बाहेर हॉलमध्ये सर्व पोरं जमली होती. प्रथम अचानक ओरडला, रियांशी, चल आपण काहीतरी गेम खेळूया, कंटाळा आला यार मला खूप. रियांशी डोळे मोठे करून म्हणले, अरे प्रथम, तुला माहिती आहे का, दादा आणि वहिनी भयंकर भारी कॅरम खेळतात. आज त्यांच्यातच मॅच लावूयात ना. काय कॅरम? प्रियांशने टीव्हीचा रिमोट बाजूला ठेवत विचारलं. पौर्णिमेने साडीचा पदर नीट सावरला आणि आव्हानात्मक नजरेने प्रियांशकडे पाहिलं. हो का, घाबरलात की काय तुम्ही? कॉलेजमध्ये कॅरम चॅम्पियन आहे मी म्हणून. प्रियांशच्या चेहऱ्यावर तोच नेहमीचा रॉयल आव आला. तो हसत म्हणाला, घाबरणार आणि मी राणी, कॉलेजमध्ये आणि वाड्यावर कॅरमचा बोर्ड आम्हीच मांडतो आणि आम्ही राजही आमचाच असतो त्यावर. चल प्रथम, बोर्ड काढ बाहेर. काहीच वेळाने हॉलच्या मध्यभागी कॅरम बोर्ड मांडण्यात आला. एकीकडे प्रियांश आणि प्रथम, तर दुसरीकडे पौर्णिमा आणि रियांशी. वंश आणि मयूर आणि इतर मुले प्रेक्षक म्हणून बाजूला बसलीच होती. पहिली स्ट्राईक प्रियांशची होती. त्याने मोठ्या ऐटीत स्ट्रायकरवर बोट ठेवला आणि जोरदार शॉट मारला. 2 काळ्या सोंगट्या सरळ कोपऱ्यातल्या जाळ्यात गेल्या. दे दणका, प्रथम ओरडला. प्रियांशने पौर्णिमेकडे बघून एक मिश्किल स्माईल दिली. कसं वाटतंय पाटलीनबाई? पौर्णिमेने तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणली, अजून गुलाबी राणी बाकी आहे राजाजी, जरा दमाने घ्या. आता पौर्णिमेची बारी होती. तिने अत्यंत एकाग्रतेने बोर्डकडे पाहिलं. तिची नाजूक बोटं स्ट्रायकरवर सेट झाली. प्रियांशने तिला डिस्टर्ब करण्यासाठी हळूच गळा साफ केला आणि म्हणाला, शुअर आहात ना मॅडम? पौर्णिमेने त्याच्याकडे लक्ष न देता सरळ शॉट मारला. लाल सोंगटी आणि त्याच्या पाठोपाठ तिचे कव्हर एकाच शॉटमध्ये जाळ्यात गेले. यस,
रियांशीने आणि चिंकीने पौर्णिमेला घट्ट मिठी मारली. मयूर जोरात टाळ्या वाजवत म्हणला, वा वहिनी, काय कडक शॉट मारलात. दादा, तुझा रोग जरा कमी कर आता हं. प्रियांश चकित झाला. त्याने पौर्णिमेकडं पाहिलं. पौर्णिमेने गर्वाने मान वर केली आणि मिश्किलपणे म्हणाली, मी म्हटलं होतं ना, मी हार मानणाऱ्यांपैकी नाही. खेळ आता भयंकर चुरशीचा झाला होता. दोघांमध्ये जोरदार टस्सल सुरू झाली होती. प्रियांश प्रत्येक शॉट अतिशय हुशारीने मारत होता, तर पौर्णिमा त्याला तितक्याच ताकदीने उत्तर देत होती. एका शॉटच्या वेळी पौर्णिमेचा स्ट्रायकर घेताना तिचे बोट प्रियांशच्या बोटाला स्पर्श करून गेले. प्रियांशने लगेच तिचा हात थोडा वेळ पकडून ठेवला आणि हळूच खिडकीच्या दिशेने पाहत तिचे ध्यान भटकवण्याचा प्रयत्न केला. तिथे काय आहे बघ. पौर्णिमेने दचकून त्या बाजूला पाहिलं आणि प्रियांशने सरळ सोपी सोंगटी खिशातच टाकली. चिटिंग, ही चिटिंग आहे हा, भयंकर चिटिंग करता तुम्ही प्रियांश. पौर्णिमा रुसून गाल फुगून म्हणाली. प्रियांश हसत म्हणाला, राणी, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं. या दरम्यान सगळ्या गोंधळापासून दूर शिवांशीने हळूच आपल्या बाबांची परवानगी घेतली आणि ती वरच्या छताच्या दिशेने निघून गेली. तिथे आधीपासूनच वंश तिची वाट पाहत उभा होता. छतावर पूर्ण चांदणं पसरलं होतं. मंद गार वारा सुटला होता. रात्रीच्या त्या शांततेत वाड्याच्या दिव्यांचा प्रकाश खूप नयनरम्य दिसत होता. शिवांशी पाय वाजवत वर आली. तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा छान पंजाबी ड्रेस घातला होता. वंश, तिने हळूच हाक मारली. वंशने मागे वळून पाहिलं. चांदण्यांच्या प्रकाशात शिवांशी साक्षात अप्सरेसारखी दिसत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. काय हो, असे काय बघताय? शिवांशीने लाजत विचारले. वंश तिच्या जवळ आला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, काही नाही गं, तू या चांदण्यापेक्षाही खूप सुंदर दिसतेत आज. शिवांशीच्या गालावर एक गुलाबी छटा उमटली. तिने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, जा हं, काही काय बोलताय तुम्ही? सगळे खाली कॅरम खेळतायत आणि तुम्ही मला इथे बोलवलात होय? कोणाला कळलं तर माझी वाट लागेल की. वंशने तिचा हात हलकेच हातात घेतला. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. चांदण्यांच्या प्रकाशात त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. वंशने प्रेमाने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं आणि शिवांशी लाजत हसली. वंशने तिला थोडे आणखीन जवळ घेतले आणि म्हणाला, कोणाला काही कळणार नाहीये. प्रियांश राजे आणि पौर्णिमा वहिनी मॅचमध्ये बिझी आहेत आणि मला तुझ्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? शिवांशीने त्याच्या मागे आकाशाकडे पाहत विचारलं. तिच्या हृदयाचे ठोके वेगवान चालू होते. वंशने तिच्या कानाजवळ अत्यंत हळुवार आवाजात म्हटलं, आपल्या लग्नाला अजून वेळ आहे ना शिवांशी, पण मला आता प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचा आहे. हे असं लपून छपून भेटण्यात एक वेगळीच मज्जा आहे की नाही, सांग बरं. शिवांशीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, वंश, खूप धाडसी झाला तर तुम्ही. बाबांनी पाहिलं ना तर सरळ शेतात कामाला लावते तुम्हाला. वंश खळखळून हसला आणि म्हणाला, तुझ्यासाठी बाबांचा मार खायला पण तयार आहे मी आणि शेतात जायला पण. असं म्हणत वंशने तिच्या दुसऱ्या गालाला स्पर्श करत तिला स्वतःच्या अजून जवळ ओढलं. शिवांशीने श्वास रोखून घेतले होते. शिवांशीचे श्वास रोखले गेले होते. तिने आपले डोके वंशच्या छातीवर टेकवले. लग्नाआधी हे चोरून चोरून भेटणं आणि ही रात्रीची शांतता खूप छान आठवणी बनतात गं. दोघांच्याही मनात एकच नवीन प्रेमाची लहर निर्माण होत होती. वंशने हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. शिवांशीने डोळे मिटून घेतले आणि त्याच्या मिठीत विलीन झाली. खाली हॉलमध्ये, यस, जिंकलो. प्रियांशने शेवटची सोंगटी जाळ्यात टाकून जोरात ओरडला. प्रथमने प्रियांशला उचलूनच घेतलं. पौर्णिमेने आपले गाल फुगवून प्रियांशकडे पाहिलं आणि म्हणली, तुम्ही चिटिंग करून जिंकलात हो. प्रियांश तिच्या जवळ आला आणि बाकीच्यांना ऐकू जाणार नाही अशा आवाजात म्हणला, मी खेळ जिंकलो असू दे राणी, पण माझं हृदय तर तू आधीच जिंकला आहेस ना. पौर्णिमेच्या ओठांवर एक मंद गोड हास्य आलं. तिने त्याची ती मिश्किल कमेंट ऐकून मान खाली घातली. तेवढ्यात गच्चीवरून शिवांशी आणि वंश खाली आले. शिवांशीचा चेहरा थोडा लाल झाला होता. प्रियांशने वंशकडे संशयानं पाहिलं आणि म्हणाला, काय रे वंश, एवढा वेळ कुठे गेला होतास? वंशने लगेच सावरून घेत म्हटलं, अरे आबासाहेबांच्या सांगण्यावरून छतावरचे दिवे बंद करायला गेलतो.
सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि वाड्यात पुन्हा एकदा हास्याची कारंजे उडाली. रात्रीचा हा खेळ, मस्करी आणि सर्वांनी वाड्याचे वातावरण अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे बनले होते. तर उद्याच्या भागात बघणार आहोत आपण फेअरवेलचा धिंगाणा. प्रियांश कबीरवर रागवतो की पौर्णिमेवर रागवतो? तर जाणून घेऊया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.